भारतातील त्याचबरोबर राज्यभरातील जे सर्व दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांचं जे UDID कार्ड आहे दिव्यांग प्रमाणपत्र, हे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी KYC करणं आता गरजेचं आहे। पाहू शकता राज्य शासन त्याचबरोबर भारत सरकार शासनामार्फत नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे। त्यामध्ये UDID कार्ड जे आहे तुमचं हे आधार कार्डला लिंक करणं आवश्यक आहे। KYC करणं, प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे। KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचं आधार कार्ड जे आहे, तुमचं जे UDID कार्ड आहे दिव्यांग प्रमाणपत्र जे सर्टिफिकेट आहे हे तुमचं UDID कार्ड आधार कार्डला लिंक होईल। तर KYC कशा पद्धतीने करायचे आहे, त्याचबरोबर भारत शासनामार्फत भारत सरकारद्वारे पाहू शकता जे नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे यामध्ये काय काय म्हटलं आहे, कोणत्या लाभार्थ्यांना त्यांचं जे KYC आहे करणं आवश्यक आहे, KYC कशी करायची आहे या संदर्भात विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। तर पाहू शकता या पद्धतीने ही शासनाची वेबसाईट आहे, यावर तुम्ही लॉग इन करू शकता। युनिक डिसॅबिलिटी ID UDID। तर यामध्ये परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे ते पहिल्यांदा जाणून घेऊयात। मिनिस्ट्री सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट, पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग भारत सरकार द्वारा हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे। यामध्ये काय काय म्हटलं आहे तर पाहू शकता आय एम डायरेक्टेड टू रेफर सब्जेक्ट मेन्शन अबव टू से दॅट डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट पर्सन विथ डिसॅबिलिटीज अंडर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एम्पॉवरमेंट म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जो आहे यामध्ये दिव्यांगांसाठीचं जे प्रमाणपत्र आहे आधार बेस्ड KYC ती करणं आवश्यक आहे युनिक डिसॅबिलिटी IDसाठी। तर अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे 6 जून 2025 पासून हे इंटेटिव्ह जे आहे ही कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे। तुम्ही तुमचं UDID कार्ड हे आधार कार्डला लिंक करून घ्या। तर यासाठीचं KYC प्रक्रिया जी आहे ही करण्यात आली आहे। ही जरी अनिवार्य नसली तरी खूपच महत्त्वाची आहे। विविध योजना ज्या आहेत शासकीय असतील त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत यांचा लाभ जो आहे तुम्हाला पटकन मिळवण्यासाठी तुमचं UDID कार्ड जे आहे हे आधार कार्डला लिंक करणं आवश्यक आहे। तर पाहू शकता कशा पद्धतीने लिंक करायचं आहे। ही जी वेबसाईट आहे वेबसाईटवर गेल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी PWD लॉग इन हा सेक्शन आहे। या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो UDID नंबर आहे MH किंवा तुमचा केंद्र सरकार असेल म्हणजे विविध ज्या राज्य आहेत त्या राज्यांचा कोड असेल MH आणि त्यानंतर आपला महाराष्ट्राचा कोड आहे MH आणि त्याच्यानंतर तुमचा जो UDID कार्ड नंबर आहे तो सुरू होईल। तुमची जन्मतारीख त्याचबरोबर कॅप्चा कोड एंटर करून लॉग इन करायचं आहे। मोबाईलद्वारे सुद्धा लॉग इन केले जाऊ शकतं। मोबाईल ॲप्लिकेशनसाठीची प्रोसेस वेगळी आहे। पाहू शकता या पद्धतीने तुम्ही प्रोसेस केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे लॉग इन आहे हे लॉग इन ओपन होईल। तर लॉग इन ओपन झाल्यानंतर पाहू शकता इथे माय अकाउंट, अपडेट नेम, तुमच्या नावामध्ये बदल, विविध जे ऑप्शन आहेत त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर अपडेट। तर इथे तुम्हाला KYC करण्यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचा नंबर अपडेट करायचा आहे। या पद्धतीने तुमचा आधार कार्डचा नंबरसाठी पाहू शकता तुमचा आधार कार्डचा नंबर त्याचबरोबर आयडेंटिटी प्रूफ सिलेक्ट करायचा आहे। आधार कार्डचा फोटो PDF जे आहे अपलोड करायचा आहे आणि त्याचबरोबर रिझन टू अपडेट आधार कार्ड काय कारण आहे। जनरेट OTP वर क्लिक करून तुमच्या आधार कार्ड नंबरवर जो OTP प्राप्त होईल तो एंटर करून तुमची प्रोसेस जी आहे KYC प्रोसेस प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर हे जे लॉग इन सेक्शन आहे दुसरे सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे असतील। तुमचं जन्मतारीख चुकली असेल तुम्ही अपडेट करू शकता ऑनलाईन, मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ईमेल ID आहे, ॲड्रेस अपडेट करू शकता, तुमचं जेंडर आहे, त्याचबरोबर तुमचं कार्ड जे आहे म्हणजे तुमची या अगोदर तुम्हाला लाभ नको असेल तर तुम्ही सरेंडर करू शकता। तुमचे कार्ड आलं असेल तर ट्रॅक केलं जाऊ शकतं। तुमचं UDID कार्ड जे आहे या ठिकाणी डाउनलोड केले जाऊ शकतं। UDID कार्ड डिसॅबिलिटी प्रमाणपत्र जे आहे मेडिकल सर्टिफिकेट हे डाउनलोड केले जाऊ शकतं। डॉक्टरचे रिपोर्ट हे चेक केले जाऊ शकतात। या पद्धतीने ऑनलाईन सगळी सुविधा या ठिकाणी या लॉग इन सेक्शनवर उपलब्ध आहे। OTPद्वारे तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। तर अशा पद्धतीने ही सोप्या पद्धतीची KYCची प्रक्रिया आहे ही इम्प्लिमेंट करण्यात आली आहे केंद्र शासनामार्फत। त्याचबरोबर पाहू शकता राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या या सगळ्या ज्या विविध योजना आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे UDID कार्ड
आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे. EKYC करणं आवश्यक आहे. अत्यंत सोप्या पद्धतीची प्रोसेस असून पाहू शकता. मोबाईल ॲप्लिकेशनचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा सोप्या पद्धतीने तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर जो आहे आधार कार्डला, त्याचबरोबर तुमचं UDID कार्ड आधार कार्डला लिंक केलं जाऊ शकतं. फक्त आधार कार्डवर आलेला जो OTP आहे तो OTP टाकल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ही KYC प्रक्रिया पूर्ण होते. अत्यंत सोप्या पद्धतीची आणि अत्यंत महत्त्वाची आहे. पुढच्या काही दिवसामध्ये कदाचित ही प्रक्रिया अनिवार्य केली जाऊ शकते. त्या अगोदरच तुम्ही KYC प्रक्रिया जी आहे ही करू शकता. याचा लाभ तुम्हाला नक्कीच ज्या पुढच्या ज्या योजना असतील नवीन योजना यासाठी सिमलेस म्हणजे डायरेक्टली पटकन प्रोसेस पूर्ण होण्यासाठी मिळू शकतो. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची EKYC प्रक्रिया संदर्भातली अपडेट प्राप्त झाली आहे. निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट योजनांसंदर्भातल्या माहिती प्राप्त करण्यासाठीच तुमच्या नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.